नमस्कार, मी वैद्य अश्लेषा गोखले. संजीवन वेदावर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा टॉपिक जरा आगळा वेगळा आहे. आर देर एनी साईड इफेक्ट ऑफ दिस मेडिसिन्स असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. आता मी बेसिकली आहे आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर. गेली 20 वर्ष मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते आहे. त्यामुळे माझ्याकडे लोक जेव्हा येतात तेव्हा ते मला बऱ्याचदा औषधं मी दिल्यानंतर मला विचारतात की आर देर एनी साईड इफेक्ट्स, ह्याचा किडनीवर काही परिणाम होतो का, लिव्हरवर काही परिणाम होतो का. पण मलाच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हीच मला सांगा की आर देर एनी साईड इफेक्ट्स ऑफ एनी फूड इनटेक, आर देर एनी साईड इफेक्ट्स ऑफ ॲलोपॅथिक मेडिकेशन, आर देर एनी साईड इफेक्ट्स ऑफ होमिओपॅथिक मेडिकेशन. खरं सांगू का, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही जेव्हा अतिरिक्त सेवन करताय तर तुम्हाला साईड इफेक्टच होणार आहे ना. उदाहरणार्थ, तुम्ही जर बटाटा वडा खाताय, तो जर जास्त प्रमाणात खाल्ला तर तुम्हाला त्याच्याने तुमचं पोटच बिघडणार आहे ना. आता एक पुरणपोळी खायच्या जागी जर तुम्ही 4 पुरणपोळ्या खाल्ल्या तर तुमचं पोट बिघडणार आहे, जुलाब होणार आहे. आता तुम्ही थंडीच्या प्रदेशात गेलात, तिथे जाऊन जर आईस्क्रीम खाताय खूप जास्त आणि मग इथे येऊन सांगितलात की मला सर्दी झाली आहे, तर तोही एक साईड इफेक्टच झाला ना. अन्नामुळे होणारा साईड इफेक्टच आहे ना तो. मग तुम्ही स्वतः हा विचार करा, कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त सेवनाने साईड इफेक्ट होत असतो. म्हणजे तुम्ही डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेल्या मेडिकेशननी तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही आहे, कारण ते योग्य प्रमाणातच तुम्हाला सल्ला देत असतात. कुठलंही मेडिकेशन असलं तरी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये असं सांगितलं गेलं आहे. हां, आता तुम्ही तुमच्या मनाने जर तुम्ही काही औषधं घेत असाल आणि त्यांनी जर तुम्हाला काही परिणाम झाला असेल तर तिथे आम्हा डॉक्टरांची चूक कशी काय असेल. मग तुम्ही साईड इफेक्ट्स कसं म्हणू शकताय. म्हणजे तुम्हीच हा विचार करा, साईड इफेक्ट्सच्या नावाखाली मी हे औषध घेऊ का, ते औषध घेऊ नको का, असं विचार करण्याऐवजी त्या डॉक्टरवर विश्वास ठेवून तुम्ही नक्की औषध घ्या. चुकीचं औषधं तुम्हाला कधीही चुकीच्या प्रमाणात दिली जाणार नाहीत. प्रत्येक डॉक्टर तेवढा समजूतदार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की सल्ल्याशिवाय काहीही घेऊ नका. कारण पूर्वी आम्ही पाहिलं आहे की कोविड काळामध्ये बऱ्याचदा बऱ्याच प्रकाराचे काढे घेतले गेले, ज्याचा परिणाम असा झाला की आयुर्वेदाचा दुष्परिणाम असं सांगितलं गेलं. पण त्यावेळेला आम्हाला विचारून किंवा डॉक्टरांना विचारून काढे घेतले गेले नव्हते. तर तुम्ही हे आधी ठरवा की खरंच साईड इफेक्ट्स कशाने येत आहेत. तुमच्या रोजच्या लाईफस्टाईलमुळे येत आहेत का रोजच्या मनात येईल तेव्हा औषधं खाल्ल्याने येत आहेत. हे फक्त विचार करा आणि तुमचा संदेश मला नक्की पोचवा. धन्यवाद.